जिजाऊंना माझा मानाचा मुद्रा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील माझा मानाचा मुद्रा. उपस्थित सर्व मान्यवर, चित्रताई वाघ आणि ती जमलेल्या माझ्या माता भगिनींना सुद्धा या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुद्रा. मी नाशिक येथील मोहाडी गाव, अतिशय ग्रामीण विभाग आहे, तिथे एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. माझं नाव स्नेहा सचिन कोकणे पाटील. तुम्हाला माझा प्रवास सांगते. तुमच्यातल्या एका साधारण महिलेच्या पोटी माझा जन्म झाला, जिच्या डोक्यावरचा पदर देखील कधी खांद्यावर नाही आला. मुलीने फक्त चूल मूल इथपर्यंतच मर्यादित राहायचं असतं. मर्दानी खेळ हे फक्त पुरुषांचे असतात, अशा संस्कृतीत मी वाढले. बाप दादापासून सर्व पैलवान आहे. मी सुद्धा अतिशय जिद्दी होती, एक मेहनती होती, ताकदवर होती. पण वडिलांना हे अजिबात आवडत नव्हतं की मुलींनी काही खेळामध्ये जावं, काहीतरी करून दाखवावं किंवा कुस्ती खेळावी हा तर लांबना विषयच नाही. जेमतेम शिक्षण झालं, अहोभाग्य असं लग्न झालं आणि माझे जे पती आहे सचिन कोकणे पाटील हे NIS कोच आहे कराटेचे. आमचे 22 राज्यामध्ये कराटेचे क्लासेस चालतात. आपल्या बायकोला चूल मूल इथपर्यंत मर्यादित न ठेवता मला सेल्फ डिफेन्स शिकवण्यात आलं आणि ते सेल्फ डिफेन्स स्वतः पुरतं मर्यादित मी ठेवलं नाही. अनेक खेडोपाडी जसं तुमच्यासारख्या महिला एकत्रित येतात आदिवासी पाड्यावर जाऊन महिलांना स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि आज ती काळाची गरज आहे. स्वतःचं संरक्षण, आत्मसंरक्षण. एक प्रत्येक महिलेमध्ये एक आग असते, एक जिद्द असते, एक मशाल असते, ती कशी पेटवायची. किंवा वेळेवरती बायकांना भांडता खूप येतं, पण वेळेवर सिच्युएशन वरती जेव्हा प्रतिकार करायचा असतो तेव्हा ते हँग होतात. त्यावेळेस काय करायचं याचं प्रशिक्षण मी देत असते. कराटे देखील शिकले, ब्लॅक बेल्ट झाले. मुंबईला आले एक दिवस, तेव्हा बॉडी एक्सपो बघितला आणि त्यावेळेस मी बघितलं चित्र की आपल्या महाराष्ट्रीयन मुली, भारतीय तर कमी होत्या, पण आपली मराठी मूळ मुलगी या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये मला दिसली नाही. अनेक फॉरेनर ॲथलीट होते आणि त्या ॲथलीट जवळ जाऊन फोटो काढण्यासाठी गर्दी करणारी आपल्या सर्वसामान्य लोकांची गर्दी होती. मी माझ्या पतींना सहज विचारलं, मी हे करू शकते का? त्याने का नाही, जगात न हा शब्दच नाहीये की होऊ शकत नाही, फक्त तुझी मनाची तयारी पाहिजे आणि जिद्द पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी सर्व करण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या तुला आल्या पाहिजे. एक जिभेवरचं कंट्रोल, कामावरचं सातत्य आणि लोक काय म्हणेल याच्याकडे तुला दुर्लक्ष करावे लागेल. कारण बॉडी बिल्डिंग हा गेम बिगिनीवरचा आहे आणि पुरुषच सोडावं, महिलेला सुद्धा एक मानसिकता नाही की आपल्यातली एखादी महिला स्टेजवर उठून तिचा शर्ट काढून आपली बॉडी दाखवेल. आपण त्याला अश्लील म्हणतो किंवा घाणेरडे प्रकार म्हणतो आणि माझा गेम असाच आहे जो 2 पीस वरती असतो. त्या बॉडी बिल्डिंग मध्ये 3 पार्ट असतात. बॉडी बिल्डिंग, फिजिक, फिटनेस आणि बिकिनी. त्यातला मी सेकंड पार्ट आहे. मी बॉडी बिल्डर नाहीये, मी फिटनेस ॲथलीट आहे. मी तो पार्ट फॉलो करते. त्याच्यामध्ये मी नाशिक श्री, महाराष्ट्र श्री, पुणा श्री, कात्रज श्री, विदर्भ, गोवा, महाराष्ट्र श्री, भारत श्री, 2 वेळा डायमंड कप इंटरनॅशनल, एशिया श्री आणि माझं वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन झालं. आणि दुर्भाग्य असं की सर्वांचं जसं नुकसान झालं कोरोनाच्या काळात तसं माझं देखील नुकसान झालं. ज्या कॉम्पिटिशन आहे त्या रद्द करण्यात आल्या, त्यामुळे माझा गेम थांबला. कारण पुरेसं असं जिमचं साहित्य माझ्याजवळ घरामध्ये अवेलेबल नव्हतं. जिम या आत्ता सुरुवात झाल्या आणि जिम नसल्यामुळे माझं डाएट फॉलो नाही झालं. लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष मी घरात बसून काढले, त्यामुळे वजनही वाढलं आणि गेमपासून मी थोडी लांब राहिले. पण माझं हे जे सामाजिक काम आहे ते कंटिन्यू चालू असतं. मी तुमच्यासारख्या महिलांपर्यंत पोहोचत असते की तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करा. अग्नी असते, म्हणजे तुम्हाला आग असते, आग.
टायर जाळला तर दुर्गंध सोडते, कचरा जाळला तर दुर्गंध सोडतं. दुसरी आग जी असते ना, कापूर जाळल्यावरती वातावरण शुद्ध करते. एक धूप असतो जो पेटवला ना तर सुगंध वातावरण होतं, एक प्रसन्न वाटतं. तुम्हाला ठरवायचं आहे आग कुठली व्हायची, हे तुमच्या हातात आहे. मी जर म्हणजे असे समाज काय म्हणेल, तुम्हाला माहित आहे मी एवढ्या कॉम्पिटिशन केलं, तुम्हाला खूप इझी वाटत असेल, पण अनेक वेळा माझ्या पाठीमागे वाईट गोष्टी बोलल्या गेल्या. मी ज्या कोचकडे प्रशिक्षण घेत होती ना, त्या कोचची बायको बोलली होती, वो क्या करती है, जिस्म दिखाती है अपना, सबके सामने कपड़े निकाल के खड़ी रहती है. अरे मी जेव्हा तुमच्याकडे कोचिंग करते तेव्हा तुमचं घर चालतं आणि हा माझा गेम आहे, हा माझा खेळ आहे. आणि मी हा खेळत असताना जेव्हा मी भारताला टायटल जेव्हा घेतलं ना, त्यावेळेस माझ्या पाठीवरती भारताचा तिरंगा होता आणि राष्ट्रगीत चालू होता. आणि ज्यावेळेस कॉम्पिटिशनचा आपली जी बॉडी तयार होते त्यावेळेस 0 फॅट असता बॉडीवरती. एक महिलेचा जो बांधा असतो तो महिलेचा राहत नाही. एक पुरुषाचं शरीर कसं असतं पिळदार, तो एक शरीराला तसा आकार येतो. मग अनेक लोक म्हणतात की ही पुरुषासारखी वागते. एक पैलवान पोरगी, एक बॉडी बिल्डर पोरगी, तिच्याकडे काय अपेक्षा ठेवता तुम्ही खाली मान घालून चालण्याची? तो माझं चालणं, माझं वागणं, माझं बोलणं हे सर्व प्रकारे बदलतं. कारण मी इंटरनॅशनल लेवलची प्लेअर आहे. ही पुरुषासारखी बोलते, तिचा आवाज कसा आहे, ती तशीच वागते. बॉडी बिल्डर्सला मुलं होत नाही. अहो कोणी सांगितलं बॉडी बिल्डरला मुलं होत नाही? मी एका मुलीची आई आहे आणि तेही बॉडी बिल्डर क्षेत्रात असताना बॉडी बिल्डिंग सोडल्यानंतर मला नॅचरली प्रेग्नन्सी राहिली आणि मी एका मुलीला जन्म दिला आहे. विषय वेगळा आहे की त्या मुलीला आम्ही जगू शकलो नाही, कारण आदल्या दिवशी माझी आई वारली हार्ट अटॅकने आणि त्या टेन्शनमुळे मला नॅचरली ज्या काही कळा असतात त्या सुरू झाल्या आणि मला हॉस्पिटलमध्ये नेणारं व्यक्ती माझ्याजवळ होतं, कारण मी घरात एकटी होती, त्यामुळे ती मुलगी माझी वारली. पण बॉडी बिल्डरला मूलबाळ होत नाही हे अतिशय चुकीचं आहे. ज्या लोकांना बॉडी बिल्डिंग विषयी माहिती नाही ते लोक अशी चर्चा करतात. सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे, तुम्ही आशावंत महिला आहात, तुम्ही काय करता हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. मग ते लोक जर काही चर्चा करतात तुम्ही लक्ष नका देऊ. तुम्ही काय काम करता हे ज्या व्यक्तीला माहिती तो चर्चा करतो, किंवा ज्याला तुमची बरोबरी करता येत नाही ती व्यक्ती तुमची पाय खेचण्याची नेहमी तयारी करत असते की आपण जे करू शकत मी स्वतःला सावित्रीबाई फुलेंना माझ्या डोळ्यासमोर ठेवलेले की त्या व्यक्तीवरती जे लोकांनी चिखलफेक केली, तर मी तर सर्वसामान्य व्यक्ती आहे, माझ्याबद्दल काही बोलले तर मला काहीच फरक पडत नाही, कारण माझं उद्दिष्ट, माझं गोल खूप वेगळं आहे. जगा निराळा हा मी खेळ निवडलेला आहे, जिथं नेहमीच म्हटलं जातं हे पुरुषांची मक्तेदारी आहे. असं काहीच नाही. आणि कोणी सांगितलं पुरुषांची मक्तेदारी आहे? मला घडवणारा माझा नवरा आहे. ते जर माझ्या आयुष्यात नसते तर ठामपणे मी उभी राहिली असते. जो माझा गुरु आहे या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये तो सुद्धा पुरुष आहे. जो मला कोचिंग करतो तो सुद्धा पुरुष आहे. जो आमची असोसिएशन चालवतो डॉक्टर संजयजी मोरे ते सुद्धा एक पुरुष आहे. त्यांनी माझ्यासारख्या अनेक महिलांना पुढे नेलेलं आहे. त्यामुळे पुरुष आणि महिला हे वेगळे असं काहीच नाही आहे. ज्या लोकांच्या डोक्यामध्ये ही मानसिकता आहे त्यांनी लवकर काढून टाकावी. कुठलंही क्षेत्र अवघड नाहीये, अशक्य नाहीये. तुमचं कार्य खूप चांगलं आहे, हे सेवेचं कार्य ते तुम्ही अखंड चालू ठेवा. यासोबत तुम्ही सेल्फ डिफेन्स शिका, मुलींपर्यंत पोहोचा. काळाची गरज आहे सेल्फ डिफेन्स. बरेच लोक आहेत समाजामध्ये त्यांची विकृती आहे मुलीला बघण्याची आणि नेहमी बघितलं जातं की मुलींच्या कपड्यांवरून लोक बोलतात की हिने कपडे छोटे घातले म्हणून तिच्यासोबत अशा गोष्टी घडतात. अरे कपडे छोटे नाही, तुमची बुद्धी, तुमची कुवत छोटी आहे. त्यांना बाळ जे असतं ना, जे काय होतं बाळाच्या मधलं बाळ असू द्या किंवा म्हातारी वयस्कर बाई असू द्या, अहो तिला नाही सोडत हो. तुम्ही काय त्या मुलींच्या पाठीमागे लागतात? पण त्यासाठी आपल्याला स्वतःचं अंतर्मन ते जागृत केलं पाहिजे. म्हटलं जातं दंतकथा आहे, स्त्रीच्या मनगटामध्ये हत्ती इतकं बळ असतं. मला माहिती नाही स्त्रीच्या मनगटात हत्ती इतकं बळ असतं की नाही, पण स्त्रीच्या नजरेमध्ये इतकी ताकद असते. एखाद्यावरती तुम्ही डोळे जर वाचले ना, चांगला चांगला चड्डीत मोठू शकतो. ते तुम्हाला करता आलं पाहिजे, ते तुम्हाला करून दाखवता आलं पाहिजे. घरामध्येच आपण डोकं लावून अर्थाने जेव्हा स्वतःसाठी नाही
पण आपल्यासोबत समाजामध्ये एखाद्या मुलीचं जर कोणी छेडछाड करते, एखाद्या स्त्रीला जर कोणी त्रास देत आहे, पर्स सोडतंय किंवा नोकरीवर जर तिला त्रास, तिच्यासाठी तुम्हाला स्टँड घेता आला पाहिजे. अशा अनेक महिला तयार झाल्या पाहिजे. तुम्ही इथून जाल तर अजून 4 महिलांना सांगा की असं समाजात वागणं गरजेचं आहे. मला अनेकदा म्हणतात तुम्ही 2 वेळा इंटरनॅशनल आहे, एशियाला पण टायटल, तुम्ही नोकरी का नाही करत? तुम्हाला एक चांगल्या पदावर नोकरी मिळू शकते. मला खुर्चीवर बसून खुर्ची गरम नाही करायची, मला तुमच्यासारख्या महिलांपर्यंत पोहोचायचं, तुमच्या मनावर राज्य करायचं, तुमच्या डोक्यावर राज्य करायचं आहे. मला प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला सांगायचंय की तू जिजाऊची लेक आहे, तू पण काही कमी नाहीये. आपण नाही घेऊन फिरू शकत हातामध्ये तलवारी. लोक म्हणतात की आपण लाठीकाठी शिकू, तलवारबाजी शिकू. आजचा काळ आहे का काठ्यासोबत घेऊन फिरणं, तलवारी सोबत घेऊन शिकणं? मग तुम्ही कराटे शिका, त्यासाठी तुम्ही क्लासेस लावू नका, तुम्ही ऑनलाईन शिका. त्याचे ऑनलाईन क्लासेस असतात. जवळपास जर पुढे क्लास असेल, किक बॉक्सिंगचा असेल, कराटेचा असेल, मी कराटे सजेस्ट करेन. कराटेमध्ये अनेक पार्ट आहे, कुंफू वगैरे असे अनेक वेगवेगळे आहेत. पण तुम्ही प्रॉपर कराटे शिका. कराटेमध्ये तुमची जी रस्त्यावरची जी फाईट असते ना, स्वतःला कसं संरक्षित केलं जातं हे कराटेमध्ये शिकवलं जातं. आणि हे मुलींना तुम्ही शिकवा. कुठल्याही खेळाला पाठवा. खेळामध्ये आपल्या मुलींची ऊर्जा वाढते, मुलांची ऊर्जा वाढते. त्यासोबत तुम्हाला उत्तम डाएटची गरज आहे. तुम्ही माझं डाएट जर ऐका तर म्हणाल की हे डाएट आहे, बस काय खाणं की गाव बाहेर जाणं आहे. माझं दिवसाचा 38 अंडे, पावशेर चिकन, पावशेर मासे, त्यासोबत माझे सप्लिमेंट्स आहे, प्रोटीन्स आहे. पण माझा गेम कसा आहे, मी ऑइल खात नाही. आता मी डाएट तोडलेलं आहे, पण सांगते की मी ऑइल खात नाही. मला गव्हाची पोळी वर्षानुवर्ष माहीत नव्हती, गोड मी चाटून पाहिलेलं नव्हतं. हा गेम अतिशय महागडा आहे आणि माझी परिस्थिती पण जेमतेम आहे. आम्ही दोघांनीही स्ट्रगल केलं, मेहनत केली. मला अनेकदा बऱ्याच लोकांकडून सांगण्यात आलं की आम्ही तुमच्या खेळाचा खर्च करतो, तुमच्या कॉम्पिटिशनचा खर्च करतो. पण मी त्यांना नेहमीच सांगितलं आणि आजही सांगते की देश माझा आहे, खेळ माझा आहे, अस्तित्व माझं आहे, मेहनत करण्याची दानत आहे. मग कशाला कोणाची मदत घ्यायची? कधीच कोणाची मदत घ्यायची नाही. आपण करून दाखवायचं. कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये, कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये या जगामध्ये. तुम्ही जे ठरवलंय ते करा, स्वतःसाठी जगा. सगळ्यांना जन्माला येतात आणि असंच मरण्यापेक्षा काहीतरी करून दाखवा. आपलं नाव कुठेतरी पाहिजे, आपलं नाव, आपल्या आई बाबाचं नाव, आपल्या गावाचं नाव अस्तित्वात उतरवलं पाहिजे. स्वप्न बघायचे आणि झोपून घ्यायचं कोणी सांगितलं? प्रत्येक महिलेमध्ये, प्रत्येक पुरुषामध्ये काहीतरी कला असते. कोणाची गाण्याची असते, कोणी उत्तम स्वयंपाक करतं, चांगली रांगोळी काढतं, कोणी चांगलं वाचन करतं, कोणी कविता करतं. अहो म्हणजे समाजात आणा त्या सगळ्या गोष्टी बाहेर आणा. काळाची गरज आहे, आपलं अस्तित्व निर्माण करा. एक कळकळीने सांगते, कारण मला कधीच लहानपणी त्या गोष्टी करायला मिळाल्या नाही. तर तुम्ही करा. वेळ गेली नाही. माझ्या आई वडिलांनी समाजाचा विचार केला, पण तुम्ही नका करू. समाज आज माझ्या सोबत आहे. माझ्या गावामध्ये अतिशय ग्रामीण भाग आहे. मोहाडी म्हणजे नाशिक पासून 1 तासाच्या अंतरावर, ओझर पासून अतिशय जवळ आहे. पण आज त्या गावामध्ये माझा नेहमी सत्कार होतो. त्या गावांमध्ये जेव्हा जत्रा असते तिथे मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातं. अहो तुम्ही एक दिवस काहीतरी करून दाखवा, हा समाज तुमच्या पाठीमागे फिरेल. कोणाला काही प्रश्न आहे का? ज्यावेळेस तुम्हाला सांगते हे सगळं कॉम्पिटिशन झालं, मला मुलगी झाली, आई वारली आदल्या दिवशी हार्ट अटॅकनी, दुसऱ्या दिवशी मुलगी वारली. मला एका कुटुंब BJPच्या नगरसेविका आहे, माझी नगरसेविका सुनंदाताई मुळे, त्यांना